सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलंय। वांगचुक यांच्या उपोषणस्थळी मोठा गोंधळ निर्माण झालाय। जंतर मंतर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्तात तैनात झालेलं दिसतंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस आहे आणि 21 दिवसांपासून हे जे उपोषण सुरू आहे त्यामुळे वांगचुक यांची तब्येत खालावली आहे। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळतेय, तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जातेय। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधल्या जंतर मंतरवर या सगळ्या घडामोडी घडतायत। नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्यानंतर ॲक्सिडेंटल पार्टी तयार झाली सोशल मीडियावर। कॉकरोच जनता पार्टी त्याचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलन करायला सुरुवात केली। त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारलं आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक देखील दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली। आजचा 21वा दिवस आहे आणि या सगळ्या उपोषणाच्या दिवसांमध्ये त्यांची तब्येत खालावली आहे। त्यांचं वजन देखील अनेक किलोंनी घटलंय आणि आपण सोनम वांगचुक यांच्याच तब्येती संदर्भातले अपडेट घेणार आहोत। त्यांचे डॉक्टर आपल्याबरोबर जोडले गेलेत। डॉक्टर नितीन दिघे यांच्याशी संवाद साधूया। नितीन सर, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? त्यांना रुग्णालयात नेलं असं कळत आहे? हो, त्यांची काल रात्रीपर्यंत गव्हर्नमेंट डॉक्टर्सने चेकअप केलं होतं, सर्व हेल्थ नॉर्मल होती आणि आज सकाळी पण मी त्यांच्या बरोबरच होतो। तर त्यांची तब्येत पूर्ण नॉर्मल असताना सकाळच्या वेळेस आम्ही थोडं फ्रेश होण्यासाठी बाहेर गेलो असताना त्यांना निष्कारण काही कारण न सांगता हे करण्यात आलेलं। त्यांचे कालच आपण आपल्या चॅनलवरती व्हायटल सगळे डिटेल्स सांगितले होते आणि आपण त्याची बातमी पण केली होती। आणि आज त्यांना फक्त 20 तारखेला घाबरून त्यांनी आज सकाळी 6:30 ते 7च्या आसपास त्यांना हॉस्पिटल इथून घेऊन गेलेले आहेत, परंतु आता ते हॉस्पिटलला आहेत की कुठे कुठे त्यांना घेऊन गेले याबद्दल अजून माहिती झालेली नाहीये। तुमच्यापर्यंत काहीच माहिती पोहोचली नाही त्यांना कुठल्या रुग्णालयात नेले? सर्व रिपोर्ट नॉर्मल त्यांचे काल आपण ईसीजी केलेला, ईसीजी नॉर्मल आहे। त्यांचे ब्लड टेस्ट आपण केले, ते सर्व रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत, ते सर्व नॉर्मल कालचे आहेत, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत। आणि दुसरी गोष्ट, त्यांना जे आता अफवा उडत होत्या किंवा पसरवण्यात येत होतं की त्यांना खूप हेल्थ खराब आहे, त्यासाठी सकाळी त्यांनी मॉर्निंग वॉक केलं होतं, त्यावेळेस आपले चॅनल सुद्धा तिथे होते। काल आपण मेडिकल अपडेट दिलेला आहे आपल्या चॅनलवरती आणि आज फक्त आणि फक्त सरकार घाबरलाय कुठेतरी की 20 तारखेला काहीतरी वेगळं होईल किंवा संसदेकडे शांततेच्या मार्गाने जो हा मोठा होता किंवा आपण जात होतो त्याला कुठेतरी अडचण निर्माण करण्यासाठी हा आजचा आज त्यांना घेऊन जाण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणता की उद्याचं आंदोलन होऊच नाहीये म्हणून एक प्रकारे त्यांना तिथून हटवण्यासाठी थेट रुग्णालयात नेलं गेलंय? हो हो, काल रात्रीच मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले मी सगळ्यात पुढे राहणार आहे आणि चालत येणार आहे संसदेकडे। त्यामुळे कदाचित त्यांना निष्कारण भीती दाखवून आणि म्हणजे सरकार घाबरलंय वाटतंय, त्यामुळेच त्यांना सकाळी अशा प्रकारे घेऊन जाण्यात आलेलं आहे। डॉक्टर, तुम्ही किती दिवसांपासून त्यांच्या बरोबर आहात? त्यांनी जेव्हापासून उपोषण सुरू केलं तेव्हापासून आहात? हा, उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून मी व माझी पूर्ण टीम त्यांची हेल्थ चेकअप 24 तास करत आहोत। आजपर्यंत कोणतेही व्हायटल खूप रिस्की किंवा खूप प्रॉब्लेमॅटिक किंवा त्यांच्या शरीरास धोका असेल अशा प्रकारचे नाही आहेत। आणि हे सर्व आपण प्रत्येक वेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तरीही आज पूर्णपणे नॉर्मल असणारे 21व्या दिवशी त्यांना सकाळी घेऊन जाण्यात आलेलं आहे। हे त्यांच्या हेल्थ किंवा त्यांच्यासाठी हे त्यांच्या हेल्थच्या बद्दल त्यांची मिसेस पण काल रात्री आली होती, ते पण खूप पॉझिटिव्ह होत्या की एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर सुद्धा त्यांची तब्येत खूप छान आहे, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीही त्यांना आज घेऊन जाण्यात आलं। बरं, असं समोर आलं की त्यांचं वजन गेल्या काही दिवसात घटलं होतं आणि त्याचा काही परिणाम झाला त्यांच्या शरीरावर जास्त प्रमाणात? हो, हे पहा 9.5 किलो त्यांचं अंदाजे 9.5 किलो वजन कमी झालं असलं तरी स्वतः ते उठू शकत होते, फिरू शकत होते, सगळी परिस्थिती खूप चांगली होती। तरीही म्हणजे असा कोणताही मेजर इश्यू नव्हता की त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज आहे। आज हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणती ट्रीटमेंट माझ्या मते तरी देण्याची गरज नाहीये। ते एकदम हेल्दी आहेत, चांगल्या पद्धतीने ते स्वतः चालू फिरू शकतात
आणि संसद भवन इकडे सुद्धा ते स्वतः चालत येणार होते आणि त्या दृष्टीने ते पॉझिटिव्ह होते. बरोबर, आंदोलनाचा आजचा आदला दिवस आहे आणि आपण हे दृश्य स्क्रीनवर दाखवतोय. ज्या वेळेला त्यांना डॉक्टरांनी म्हणजे रुग्णालयात नेण्यासाठी सांगितलं गेलं तेव्हा ते राजी होते का, की म्हणजे की त्यांनी नकार दिला? ह्या संदर्भात काही माहिती पोहोचली तुमच्याकडे? नाही, या संदर्भामध्ये त्यांनी 100% नकार दिलेला आहे आणि तरीही त्यांना उचलून नेलेलं आहे आणि त्याचं ते वाईट याच्यामध्ये म्हणजे त्यांना जसं खूप सिरियस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, वाईट चादरमध्ये गुंडाळल्यासारखं केलेलं आहे. ते खूप हेल्दी, ते चालत गेले असते, एवढी त्यांची कंडिशन चांगली आहे, तरी पण त्यांना स्ट्रेचरवर घेऊन जाऊन वेगळा एक दाखवण्याचा प्रयत्न ह्या सरकारने केलेला आहे. तुम्हाला असं म्हणजे तुम्ही असा थेट आरोप करताय की उद्याचं आंदोलन होऊ नये म्हणून हे सगळं केलं जातं? हो, थेट आरोप नाहीये. मी जे सांगतोय ते काल संध्याकाळचे डॉक्टर्स, जे गव्हर्नमेंट डॉक्टर्स व्हिजिट केले, 2 हॉस्पिटलचे गव्हर्नमेंट डॉक्टर्स आले होते, त्यांनी त्यांचे पूर्ण चेकअप केलं. ते सर्व रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत आणि काल रात्री सुद्धा ते पूर्णपणे नॉर्मल होते आणि आता सुद्धा काही वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललो तर ते पूर्ण अतिशय व्यवस्थित होते. तरीही फक्त उद्याचा म्हणजे परवाचा 20 तारखेचा जो संसद भवनकडे जाण्याचा जो आहे ते टाळण्याकरिता सरकारने हे घेतलेलं पाऊल आहे. तुम्ही जे रिपोर्ट दिले होते त्यांचे, तुम्ही गेल्या 21 दिवसांपासून त्यांची प्रकृती तपासताय आणि तुम्ही म्हणाला जसं काल सरकारच्या वतीने डॉक्टर आले, त्यांनी नेमकं काय रिपोर्ट दिला, काय तफावत होती त्यात, तुम्हाला काय आढळलं? नाही, त्यांचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल होते. आता 20वा दिवस काल होता. 20व्या दिवसामध्ये बीपी जो त्यांचा होता 107/67 होता आणि पल्स रेट 72 होता. म्हणजे हेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा आपण काल याचे सगळे व्हायटल्स आपण शेअर केलेले आहेत, आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत आणि तरी आज त्यांना निष्करण घेऊन जाण्यात आलं. रात्रीमधून कोणत्याही प्रकारचा त्यांना काही त्रास झालेला नाहीये. मी त्यांच्या बरोबर होतो आणि आता इथे एक पोलीस छावणीचा हे झालेला आहे. हजारो पोलीस इथे सगळ्या रोड त्यांनी बंद करून ठेवलेला आहे. बाहेरच्या कोणाला इकडे येऊन देण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे आणि त्यांना कुठे घेऊन गेलेत याच्याबद्दल अजूनही आम्हाला कल्पना नाहीये. आम्ही तेच प्रयत्न करतोय की त्यांना कुठे घेऊन गेले तिथे जाऊन त्यांच्या हे करण्याचा प्रयत्न करू. मग तुम्ही तिकडे जाऊन त्यांना पुन्हा आंदोलन स्थळी आणण्याचा प्रयत्न करणार आहात? निश्चितपणाने त्यांची हेल्थ एकदम चांगली आहे. ते आणखी काही दिवस आंदोलन उपोषण करू शकतात. अशी परिस्थिती असताना घाबरवण्याचा प्रयत्न हा करण्यासाठी किंवा 20 तारखेच्या ज्या संसद भवन इकडे जाण्याचा जो त्यांनी ठाम होते त्यावरती त्यांनी असं आज त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे. याच्या आधी पण जेव्हा सोनम वांगचुक यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, त्यावेळी देखील तुम्ही होतात त्यांच्याबरोबर किंवा त्यावेळी त्यांनी कसं त्यांच्या शरीराने त्या उपोषणाच्या स्थितीला कसं रिस्पॉन्ड केलं आणि यावेळेला ते किती स्ट्रॉंगली हे उपोषण करतायत, तुम्ही काय थोडी असं डिफरन्शिएट करू शकता? या अगोदरचे जे आंदोलन किंवा काय त्यांनी जे पूर्वी उपोषण केलेलं आहे यामध्ये मी नव्हतो. आता मी याच आंदोलनामध्ये आमच्या पूर्ण डॉक्टरच्या टीमसह आहे आणि पूर्ण पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून 24 तास त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत. आपल्या बरोबर काही कार्डिओलॉजिस्ट, काही स्पेशलिस्ट, सर्वांचे रिपोर्ट्स कालच मी सजेशन सगळ्यांना, आता जे काल आम्ही रिपोर्ट्स त्यांचा ECG केला, काल ब्लड टेस्ट केले, हे सर्व रिपोर्ट्स मी शेअर केले होते. सगळ्या डॉक्टरांनी ते पॉझिटिव्ह सांगितलं की खूप चांगली त्यांची स्थिती 20व्या दिवशी आहे आणि ते निश्चितपणाने चालत सुद्धा जाऊ शकतात. काल जेव्हा सरकारच्या वतीनं जे डॉक्टरांचं पथक आलं त्यांची तपासणी करण्यासाठी, तेव्हा त्यांनी असं काही सांगितलं होतं का तुम्हाला किंवा तिथल्या उपस्थितांना की उद्यापर्यंत किंवा पुढच्या काही तासात त्यांना मी रुग्णालयात नेऊ? नाही, याबद्दलची कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि यावरती आम्ही त्या डॉक्टरांशी पण चर्चा केली होती. तर डॉक्टर स्वतः म्हणाले होते की एवढी सिरियस कंडिशन नाहीये. गव्हर्नमेंट डॉक्टर्सनी हे सांगितलं होतं आणि मी त्यांच्या बरोबरच, जेव्हा गव्हर्नमेंट डॉक्टर काल संध्याकाळी 5 वाजता आले होते तेव्हा पूर्णपणे त्यांची तब्येत चांगली असल्याचं आणि त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज नाहीये हे त्यांचं स्वतः गव्हर्नमेंट डॉक्टरांचं व्ह्यू होतं आणि म्हणजे त्यांनी ते ऑन पेपर ते आहे आपल्याकडे, ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत आणि कालचं चेकअप, हेल्थ चेकअपचं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व डिटेल्स सुद्धा आपण शेअर केलेले आहेत. आपण व्हायटल शेअर्स केलेले. ओके, त्यांची सध्याची जी स्थिती होती, परिस्थिती होती शरीराची, त्यांनी उपोषण केल्यानंतर त्यांचे जे व्हायटल्स होते त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं आणखी किती दिवस ते आंदोलन करू शकले असते?
तेच आणखी माझ्या मते तरी एक आठवडा अंदाजे मी सांगतोय, असं हे नाही सांगू शकत, पण बरोबर. आठवडा तर त्यांना काही त्रास झाला नसता, एक आठवडा आणखी, असं माझा वैयक्तिक अंदाज आहे. कारण मी 24 तास त्यांच्या बरोबर आहे, परंतु त्यांना आज का घेऊन गेल्यात हेच समजत नाहीये. आणि त्यांना निष्करण म्हणजे मेडिकल कारण देऊन हे खोटं कारण देऊन त्यांनी आज घेऊन गेलेले आहे. बरं, डॉक्टर नितीन दिघे सर, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूज पाशी तुमची सगळी प्रतिक्रिया मांडली त्यासाठी. मेडिकल सुपरविजन. थैंक यू. सर यहाँ पर तमाम लोगों को भी, जो बाकी लोग हैं इनको कब हटाया जाएगा? सर कौन सा हॉस्पिटल? देखिए नई दिल्ली इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10 एक पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं, क्योंकि वो डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे। और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए। ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है, तो आप 8:45 को आइए। हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोमम सर को। और अभिजीत भाई जस्ट वेंट फॉर हिज वॉशरूम एक्टिविटी एंड ऑल दिस थिंग। आई थिंक अभिजीत भाई को भी इन लोगों ने अभी अरेस्ट कर लिया है चोरी छुपके से, पीछे से, तो वो इसी वजह से यहाँ आ नहीं पा रहे, ना ही उनका फोन लग पा रहा है। दूसरी चीज ये हुई कि जो स्टेज के आसपास रोक रहे थे उनको मारा पीटा। ये देखिए यहाँ से मेरा खून निकल रहा है, यहाँ से मेरा खून निकल रहा है, पटका है इन्होंने। मैं पैर वैर सारी चीजें दिखा नहीं सकता आपको, बट मेरा साथी अंदर है, उसका छाती से खून बह रहा है और पीठ से खून बह रहा है। लिटरली इन्होंने मारा पीटा अंदर जो भी लोग थे, बोला कि आप हट जाइए, और सारे पुलिसमैन वेयर इन सिविल ड्रेसेस। इन लोगों ने डॉक्टर दिल्लीतल्या जंतर मंतरवर या सगळ्या घडत असलेल्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या सोनम वांगचुक यांचं 21 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. आजचा 21वा दिवस आहे आणि त्यांना आज सकाळी सरकारच्या वतीनं काही डॉक्टर पाठवण्यात आले आणि त्यांना थेट रुग्णालयात नेलं गेले, कारण 21 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कणही पोटात घेतलेला नाहीये. तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी अटक केली आहे.